छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे कोण म्हणता देणार नाही, अरे कोण म्हणता देणार नाही, या प्रशासनाचा काय चक्कर, या प्रशासनाचा काय चक्कर. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये हजारो कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे. माझं नाव प्रणाली जठार आणि 2016 पासून केंद्र शासनाने 2016 पासून NUHMचा म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हा प्रोग्राम काढलेला होता आणि त्या प्रोग्राम अंडर आम्ही लोक गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहोत. परंतु त्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट इतर महानगरपालिकेने हा कॉन्ट्रॅक्ट पे रोलवर काढलाय, पण मुंबई महानगरपालिकेने हा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो एका एजन्सीला दिला आणि आम्ही त्या एजन्सी थ्रू हे काम करत आहोत. पण त्या एजन्सीकडून आम्हाला खूप तुटपुंजा पगारात काम करावं लागत आहे ना. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या भरपगारी रजा दिल्या जात नाहीये, प्रसूती रजा सुद्धा आम्हाला नाहीये, दिवाळी बोनस सुद्धा आम्हाला मिळत नाहीये. आमचं फक्त हेच आहे की जो बोगस कंत्राटदार आहे त्याला काढून टाकायचं आणि आम्हाला BMCने सरळ मुंबई महानगरपालिके अंडर काम करण्याची परवानगी देऊन आम्हाला सर्व जेवढे आम्ही 1200 कर्मचारी आहोत सर्वांना आम्हाला महानगरपालिकेने कंत्राट कामगारावर काम करण्यासाठी ठेवावं ही आमची सर्वांची विनंती आहे. नमस्कार, माझं नाव सुमन शिगवण. मी कांदिवली येथील दिलासामध्ये काम करते. गेली 10 वर्ष मी तिथे काउन्सिलर म्हणून काम करत असताना आज माझ्या हे लक्षात आलं, जेव्हा आम्हाला याने रिक्रुटमेंट दिली तेव्हा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच दिली. आम्हाला वाटलं पुढे जाऊन आम्ही 10 वर्ष झाल्यावर आम्हाला ही लोक आतमध्ये रुजू करतील, पण आज हे कळतंय की यांची प्लॅनिंग काही वेगळंच आहे. त्यांना फक्त आम्हाला थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टवरतीच ठेवायचं आहे आणि आम्हाला ते मान्य नाही. आम्ही 10 वर्ष NUHM अंडर जे काय कार्य केलेलं आहे आणि BMCचं जे स्वरूप आहे ते बदलण्यासाठी जी मदत केलेली आहे त्याची आम्ही फक्त परतफेड म्हणून आज आम्ही हे सांगतोय यांना की DS काढा आणि NUHM अंतर्गत आम्हाला रुजू करून आम्हाला ज्या सुविधा आहेत त्या आम्हाला आता लागू करा. माझं नाव भारती ठाकूर. आम्ही या DS अंतर्गत 2016 पासून कार्यरत आहोत. आम्हाला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे फॅसिलिटी किंवा पगारवर मिळालेला नाहीये. आता फक्त आमची एकच मागणी आहे की DS हा प्रायव्हेट कंपनीला हटवायचा आहे आणि आम्हाला NUHM अंतर्गत तुम्हाला याही आमची प्रमुख मागणी आहे. माझं नाव दीपेश कोंड. मी DO म्हणून एक काम करतोय. DO म्हणून काम करत असताना काही ठिकाणी आम्हाला 3 ठिकाणी पण काम केलं जातं. जसं की 1 हेल्पोस्ट 2 हेल्पोस्ट 3 ठिकाणी काम केलं जातं, पण पगार एकाच ठिकाणचा दिला जातो. आणि मेन प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला एकाच ठिकाणी काम करायला लावा ना. जसं की कुठला वॉर्ड अधिकारी 2 ठिकाणचे 3 ठिकाणचे हेल्पोस्ट तर नाही बघत ना, तर मग आम्हाला का 2 ठिकाणी 3 ठिकाणी काम केलं जातं, पण आणि पगार तर एकाच ठिकाणचा दिला जातो. तर आमची एक मेन प्रमुख मागणी अशी आहे की DS ला तुम्ही हटवा, जी प्रायव्हेट आहे, आणि NUHM अंतर्गत द्या. आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला भरती नाही करून घेणार, कोणी तिसऱ्याला घेणार. तर मग आम्ही एवढे 10 वर्ष काम केलेत, मग त्याचा उपयोग काय? सो आमचं प्रमुख तेच मागणं आहे की आम्हाला तुम्ही आतमध्ये घ्या ना. प्रशासनाचं काय म्हणणं आहे? प्रशासनाचं असं म्हणणं आहे, ते तळ्यात मळ्यात आहेत की आम्ही तुम्हाला घेणार किंवा नाही घेणार. पण आमची प्रमुख अशी मागणी आहे की आम्ही जे 1200-1300 कर्मचारी आहोत आम्हाला पहिलं प्राधान्य द्या ना, कारण की आम्ही एवढी 10 वर्ष तुमच्यासाठी झटली. कोरोनाच्या काळात आम्ही आमचं घरदार सोडून आम्ही कामावर येत होतो. का कामावर होतो? आम्हाला काय मजाच थोडी येत होती, घरचं थोडी चालत होतं. मग तसे विषय होते की त्यावेळेला आम्ही काम केलं तर आम्हाला तुम्ही थोडा फर्स्ट प्रायोरिटी देऊन आम्हाला तुम्ही घ्या ना आतमध्ये. या आंदोलनाची दखल महानगरपालिका कशा प्रकारचे घेतं हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.